आचारसंहिता लागल्यानंतर कार्यक्रम घेऊ शकत नाही, पण आमच्या शेखर शेरे यांनी समर्थ क्रीडा मंडळ याच्या नावाने पक्षाचं नाव न कुठे वापरता एका संस्थेचं नाव वापरून तो इथे तुंग असा थरार करून दाखवला, त्याबद्दल त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन. ते तरुणांना खेळण्याची त्यांनी संधी दिली आणि काही आजमगडवरून सुद्धा ते खेळण्यामध्ये आले होते, काही महाराष्ट्राचे खेळाडू होते, त्यांनी सुंदर अशी कामगिरी दाखवली. थरार कसा रोमांच कसा खेळ दाखवला आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. शेखर शेरने असेच चांगली काम करत राहावं. जनता निमित्त तुम्ही इकडे आलो आणि फर्स्ट सेकंडचे हे पण कबड्डी बघितलंय, तुम्हाला कसा आनंद वाटला जर मला वाटतं आम्ही जेव्हा आमच्या तारुण्यात 18-19 वर्षामध्ये क्रिकेटला तेवढं काय आमच्याकडे महत्व नव्हतं. एक श्रीमंत लोक क्रिकेट बघायचे, पण तेव्हा हा खेळ मैदानी खेळ म्हणून खेळला जायचा, त्याला फार प्राधान्य होतं. हजारो लोक कबड्डी बघायला यायचे, त्याचाच आम्हाला आठवण आहे. तुम्ही 1 तास बघितलं आता साहेब, कबड्डी हा खेळ मैदानी खेळ आहे आणि हा गोरगरिबांचा खेळ आहे, पेशव्यांचा खेळ आहे. आणि हा खेळ खेळण्यामध्ये मैदानी ताकद लागते, हिंमत लागते, साहस लागते. तो आज मला सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की आपण आमच्या कबड्डी स्पर्धेची नोंद घेतली. आपण सांगू इच्छितो की वीर मराठा मित्र मंडळ हे दरवर्षी म्हणजे कबड्डी स्पर्धा करत असतं, पण यावेळी आम्हाला त्यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कबड्डी स्पर्धा करत असताना त्यांचा दहीहंडीचा पण मोठा उत्सव दहीहंडी पथक असतं. या विभागामध्ये कांदिवलीमध्ये आमच्या पांडे कंपाऊंडमध्ये हे 7 थर कबड्डीचे म्हणजे आपल्या कबड्डीचे नाही दहीहंडीमध्ये 7 थर लावतात आणि या मुलांचं नियोजन खूप चांगलं आहे. सगळी मुलं आवडीने स्पर्धा आयोजित करतात आणि सामाजिक कसं त्याचं भान ठेवून कसं आयोजन करतात त्यासाठी जवळ म्हणजे नाला चोपराबद्दल 24 संघांनी सहभाग घेतला आणि जवळ नाला चोपरा जोडीची जसं मराठी एक तर आजमगड म्हणजे युपीमध्ये 5 ते 6 प्लेयर खेळ होते आणि ते बघून खूप आम्हाला आनंद आला की या स्पर्धेमध्ये याचे म्हणजे नेक्स्ट इयर आम्ही खूप मोठ्याने अजून 24 ते 36 तसे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार. प्रत्येक विभागातील संघांना संधी देणार. फर्स्ट प्राइज जवळजवळ काहीतरी किती 10,000 काहीतरी होतं आणि सेकंड प्राइज काहीतरी 7,000 होतं आणि आपण उत्कृष्ट अशी ट्रॉफी ठेवली होती. खरं तर मुलं प्राइजसाठी खेळत नाहीत, त्यांना सन्मान चिन्ह मिळालं तर ते खुश होतात. ते आम्ही बघून यावी त्याच्यात आम्ही मोठे कबड्डी ऑर्गनायझर मध्ये म्हणजे मी फर्स्ट टाइम आहे, पण वीर मराठा मित्र मंडळ गेले 4-5 वर्ष 15 वर्ष यावेळी आम्हाला त्यांनी संधी दिली आणि माझ्याकडून जेवढं सहकार्य करता आलं. आमदार प्रकाश सुर्वे असतील, शिवसेना पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांचं काम आपल्याला माहिती आहे. विभागातील युवा आज कांदिवली भव्य कबड्डी स्पर्धामध्ये आपले सेक्रेटरीच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. चांगलं वाटलं सगळ्याला. हे मला आता चेहऱ्यामध्ये दिसणार आहे. काय सांगितलं करायचं आहे साई श्रद्धा या संघाने टॉच विन करून या ठिकाणी अंगण घेतलेलं आहे. या दोन्ही व्यासपीठावर सर्व उपस्थित पाहुण्यांचे सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. पाठीमागच्या बाजूने उभे राहा. पंचांना विनंती आहे, अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना आलेला आहे. पंच सुसज्ज होण्यासाठी गरज आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संघांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून चेअरअप करायचं. फायनलचा फेरा उत्तर आजमगड संघ सर्वांचे जोरदार टाळ्या रद्दाचे. या ठिकाणी सर्व खेळाडू त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि फायनल फेरीला सुरुवात. चढाईसाठी सज्ज
आजमगडचे चढाईकट्टू बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची नंबर 16 तबीयत खराब है ब्लड निकालना स्पर्धा एकदम शांततेत मध्ये आजमगढ़ वाला कौन सा टीम आपण कुठल्या आहे बहुत दूर से भाष्य बोलू नका अंतिम सामना आहे हा अंतिम सामना आज श्रद्धा शांततेमध्ये चाललेला सामना दोन्ही संघ मात्र उत्कृष्ट अशी चढाई करत आपल्या संघासाठी